Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12th, Chapter number 8, Seed Processing and Testing. Very interesting chapter, Seed Processing and Testing. विद्यार्थी मित्रांनो, आपण 7 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टर नंबर 8, सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक चॅप्टरवर आपण ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलवर आपण त्याची लिंक पाठवलेली सुद्धा आहे. तुम्हाला एनी टाईम ती एक्झाम देता येतं. लिंकवर क्लिक केल्यानंतर ते ओपन होणार. एक एक स्टेप आपण पुढे गेलो की तुम्हाला पूर्ण क्वेश्चन येणार आणि क्वेश्चन हे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. फक्त टिक करायची आहेत, ते तुम्ही सॉल्व करू शकतात. तर व्यवस्थित तेही एक्झाम देत चला की जेणेकरून तुमची जी एक्झामची भीती आहे ती भीती पूर्ण कमी होणार. तर व्यवस्थित आपण चॅप्टर कव्हर करत आहोत. तर आज आपण बघत आहोत सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. दिस इज अ सीड, सोयाबीन सीड. आपण एक सॅम्पल म्हणून दाखविलं, सीड बियाणं. तर सीड प्रोसेसिंग कसं केलं जातं या अगोदर आपण कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघितलेले आहेत आणि सीड प्रोडक्शनसुद्धा आपण चॅप्टर बघितलेलं आहे. सीड प्रोडक्शन कसं केलं जातं, शेतकऱ्याचं काम प्रोडक्शन करणं आहे, पण ते प्रोसेसिंग जे होत असतं हे सगळं सीड प्रोसेसिंग प्लांट इथं होत असतं. त्याची टेस्टिंग घेतली जाते. तर याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती बघायची आहे की शेतकऱ्याकडून बियाणं गेल्यानंतर तिथं काय काय प्रोसेस केली जाते. तर इंडस्ट्री आहे, तर इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस होत असते, तर ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. ही उद्योगाच्या दृष्टीनं हे सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचं आहे. हे आपण करू शकतो. सीड प्रोडक्शन आणि प्रोसेसिंगसुद्धा आपण प्लांटच्या द्वारे आपल्याला हे करता येतं. तर आपण हे आवश्यक आपण व्यवस्थित करू शकतो आणि आपण पैसा कमवू शकतो. तर याबद्दल आपल्याला जानकारी घ्यायची आहे. शेतकऱ्याचं माल जे आहे म्हणजे बियाणं जे आहे ते उत्पादन शेतामध्येच होणार आहे, कंपनीमध्ये होत नसते. प्रोसेसिंग फक्त हे कंपनीमध्ये होत असते बाळांनो. तर त्याची आपल्याला माहिती बघायची आहे. फारच इंटरेस्टिंग आहे. तर what is mean by seed processing? What is mean by seed processing? Seed processing means improving the quality of harvested seed through a series of operation. That is cleaning, drying, grading, testing, shielding, treating, bagging and labeling. These are the operations should be done after harvesting of crop. तर हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या बियाची आणखी सुधारणा केली जाते. जेनेटिकली तर नाही, जेनेटिकल तर फील्डमध्येच होणार आहे, आयसोलेशन डिस्टन्स ठेवून, रोगिंग करून. परंतु जे फिजिकली आहे त्याचं इम्प्रूव्ह हे इंडस्ट्रीमध्ये होत असतं. हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. तर सिरियली होत असतं ते ऑपरेशन. क्लिनिंग झालं की ड्राईंग झालं की ग्रेडिंग, टेस्टिंग घेणं, शिलिंग होणं, ट्रेटिंग, सिलिंगच्या अगोदर ट्रेटिंग होत असतं, नंतर शिलिंग, बॅगिंग, लेबलिंग. तर हे याला आपण काय म्हणतो, सीड प्रोसेसिंग असं म्हणतो आपण. काय म्हणतो, सीड फार सोपी आहे डेफिनेशन. सीड प्रोसेसिंग मीन्स इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड. इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ हार्वेस्टेड सीड थ्रू अ सिरीज ऑफ ऑपरेशन नोन ॲज सीड प्रोसेसिंग. बीज प्रक्रिया ज्याला म्हणणार आपण, प्रोसेस आहे ना. तर हे लक्षात असणं महत्त्वाचं आहे. सीड प्रोसेसिंग म्हणजे काय, सीड प्रोसेसिंग प्लांट का असतं. तर एक आपलं महामंडळाचं महाबीज जे ॲडव्हर्टाईज येतं, तर हे मंडळाचं बियाणं आहे. हे शासनाचं आहे, महाराष्ट्र स्टेट सीड कॉर्पोरेशन लिमिटेड. काय म्हटलं जातं, महाराष्ट्र स्टेट सीड कॉर्पोरेशन लिमिटेड. जसं महामंडळ आहे, ST महामंडळ जसं म्हणतो, हे सगळ्याला माहीत आहे. तसे बियाणाचं जे महामंडळ आहे तर ते महाबीज, काय नाव झालेलं आहे, महाबीज. महामंडळाचं महाबीज असं ॲडव्हर्टाईज येतं. तर आपण शक्यतो कोणतेही बियाणं आपण
हे महामंडळाचं वापरायला पाहिजे, कारण शासनाचं आहे, अथॉरिटी यायला आहे ना. शासन भेसळ करत नाही, कंपन्याचा काही भरोसा नसतं, ते ट्रूथफुल असतं, हे सर्टिफाईड फाउंडेशन असतं, कारण कर्मचाऱ्याला पगार असतं, त्यामध्ये भेसळ करण्याचं काही गरज नसते. तर कधी आपण बियाणं हे महामंडळाचं बियाणं वापरायला पाहिजे, महाबीजचं वापरायला पाहिजे. तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी यांचे मोठमोठे प्लांट आहेत. तर आपण एक उदाहरण घेणार आहोत, तर ते हिंगोलीचं आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय हिंगोली, तिथलं आपल्याला गुगलवरून आपल्याला मिळालेलं आहे त्यांचं ऑफिस वगैरे. तर सीड प्रोसेसिंग प्लांट MSSCL हिंगोली, महाराष्ट्र सीड कॉर्पोरेशन लिमिटेड हिंगोली, तिथलं ऑफिस आहे. नवीन तयार झालेलं आहे, म्हणून याचा आपण फोटो दाखवित आहोत. या पद्धतीनं पूर्ण मोठं हे इंडस्ट्री असतं, प्लांट असतं, हे पूर्ण प्रोसेस होत असतं त्यामध्ये. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. तर हे सीड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे ना. तर वेगवेगळं स्टेप बाय स्टेप याचं प्रोसेस होत असतं. तर या पद्धतीनं बियाणाचं ग्रेडिंग होत असतं, क्लिनिंग होत असतं, ड्राईंग होत असतं, सीड ट्रीटमेंट होत असतं, नंतर ते पॅकिंग होत असतं, बॅगिंग वेटिंग होत असतं, वेईंग, बॅगिंग, टॅगिंग, हे सगळं प्रोसेस हे तयार झालेलं गोडाऊनमध्ये पॅक झालेलं सीड. जे सोयाबीनचं उदाहरण घेतलं, 30 किलोची बॅग असतं, तर 30 किलोची, गव्हाची 30 किलोची असतं, म्हणजे एक एकरला किती बियाणं लागतं त्या पद्धतीनं त्यांनी पॅक केलेलं असतं. तर हे स्टोरेज केलेलं आहे बियाणं बॅगमध्ये. तर बघूया आपण इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग. इम्पॉर्टंट काय, महत्त्व काय सीड प्रोसेसिंग. it helps for preventive measure for pest and diseases by drying. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सीड प्रोसेसिंग का करायचं, त्याचं महत्त्व काय. तर टू प्रिव्हेंट द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस बाय द हेल्प ऑफ ड्राईंग. पहिलं काम ड्राईंग. ओलावा बियामध्ये असेल तर हमखास बियाणं काय होणार, रोगराई येणार. आपलं घरचे बियाणं पण खाण्यासाठी धान्य जे असतं ते चांगलं वाढून ठेवलं नाही तर ते 2-3 महिन्यामध्येच त्याला कीड लागते बघा. ते फुटफुटे वगैरे म्हणतो आपण, सोंडे म्हणतात आहे की नाही, जे काही म्हणत असतील, सगळं धान्य काय करतात त्यांनी खाऊन टाकतात, पीठ पूर्ण आहे ना. तर तसं बियाणं तर आपल्याला पुढच्या वर्षीसाठी वापरायचं असतं, तर त्याला तर ड्राईंग करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक बियाचं काहीतरी मॉइश्चर लिमिटेड असतं, 8-10%, 12%, त्या पर्सेंटेजवरच तो जास्त दिवस राहू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त मॉइश्चर असेल तर बियाणं खराब होणार. तर पहिलं काय आहे, टू प्रिव्हेंट द पेस्ट अँड डिसीजेस आहे ना बाय द हेल्प ऑफ ड्राईंग करून आपल्याला कीटकाचं रोगाचं प्रादुर्भाव थांबवता येतं. मावळली, जास्त ओलावा असेल तर मावळली येणार आहे ना, बुरशी येतं धान्यावर. तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला काय करणं हवं आहे, ड्राईंग करणं महत्त्वाचं आहे. इट मेंटेन सीड व्हायबिलिटी. तर बियाचं जे उगवण शक्ती आहे, व्हायबिलिटी, ते वाढवणं. ड्राईंग ऑफ सीड, ड्राईंग केलं तर त्याची व्हायबिलिटी वाढणार, ओलावा असेल तर वाढणार नाही. मेंटेन सीड व्हायबिलिटी, जास्त दिवस त्याची उगवण शक्ती टिकून ठेवण्यासाठी ड्राईंग महत्त्वाचं आहे. ड्राईंग जर नसेल त्याची उगवण शक्ती नाहीशी होणार. थर्ड, इट हेल्प्स इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ सीड बाय रिमूव्हिंग अनवॉन्टेड सीड. तर बियाणामध्ये असलेलं अनवॉन्टेड, ज्याची गरज नाही आहे, तणाचं बी आहे किंवा इतर पिकाचं बी आहे, त्यामध्ये दगडं, माती, धोंडे काय असतील त्याची गरज आहे का, नाही. तर ते पूर्ण काढून टाकणे हे प्रोसेसिंगचं महत्त्वाचं रोल आहे, कार्य आहे. इट हेल्प्स प्रिव्हेंट डिसीज बाय गिविंग व्हेरियस ट्रीटमेंट, फंजिसाईड ट्रीटमेंट, बॅक्टेरिसाईड ट्रीटमेंट. तर रोग होऊ नये यासाठी बियाणा बीज प्रक्रिया करणे, रोग होऊ नये म्हणून है ना. बियाद्वारे होणारे रोग असतात, सीड बॉर्न डिसीज असतात, त्याचं बंदोबस्त करण्यासाठी बियाला बीज प्रक्रिया करणे हे सीड प्रोसेसिंगचं महत्त्वाचं कार्य आहे. इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ड्यू टू प्युअर सीड. इट हेल्प्स इन गेटिंग हायर यील्ड ड्यू टू प्युअर सीड. चांगल्या बियापासून उत्पादन जास्त मिळणारच की. तर हे महत्त्वाचं आहे की उत्पादन वाढण्यासाठी बियाणं
स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन युनिफॉर्म साईज ऑफ सीड. बियाणं कधी सारखं असायला पाहिजे, टपोर असायला पाहिजे असं म्हणतो आपण. तर आपण जे धान्य असतं, धान्य हे कमी जास्त चालतं, परंतु बी चालेल का नाही. कारण जेवढं लार्जर साईजचं बियाणं असेल, त्याची जी साईज असते ती बरं, तर त्यामध्ये फूड मटेरियल असणार. आणि फूड मटेरियल हे उगवणसाठी फार महत्त्वाचं काम करते. हे काय त्याला मुळं येणार आहेत का? डायरेक्ट नाही. मग तो जर्मिनेशन होण्यासाठी, त्याचं प्ल्युमल तयार होण्यासाठी, रेडिकल डेव्हलप होण्यासाठी फूड मटेरियल लागेल की नाही. मग ते कुठून मिळणार त्याला? अगोदर त्या बियापासूनच मिळणार. तर बी कसा असा पाहिजे? लार्जर साईजचा असायला पाहिजे. तर हे त्याचं महत्त्वाचं आहे की बी टपोरं काढण्यासाठी इतर बारीक बियाणं वेगळं आणि टपोरं बियाणं वेगळं करण्यासाठी प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. इट प्रोव्हाइड क्वालिटी ऑफ सीड. याचं महत्त्वाचं आहे चांगल्या क्वालिटीचं बियाणं सप्लाय करणे. इट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट इन स्टँडर्ड क्वालिटी ऑफ सीड. स्टँडर्ड क्वालिटी आहे ना, चांगलं बियाणं, त्याचं माहिती आहे ना, हे सीड प्रोसेसिंगचं महत्त्वाचं कार्य. इझी हँडलिंग ऑफ प्रोसेसिंग सीड. इझी हँडलिंग आहे ना, बियाणं कृषी केंद्रामध्ये घरापर्यंत नेण्यासाठी इझिली हँडलिंग व्हावं त्या पद्धतीने ते पॅकिंग केलं जातं. एका एकरसाठी किती लागतं तेवढंच पॅक असतं, इझिली हँडलिंग होतं. इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग स्प्रेड ऑफ वीड सीड. प्रिव्हेंटिंग ऑफ स्प्रेड ऑफ वीड सीड, ते पूर्ण तणाचं बियाणं वेगळं केलं जातं सीड प्रोसेसिंगद्वारे. इझी आयडेंटिफिकेशन ऑफ क्रॉप सीड हेल्प बाय टॅग्स. लवकर ओळखता यावं हे तुरीचंच बियाणं आहे, हे मुगाचंच आहे, उडदाचंच आहे, ही व्हेरायटी आहे ना, तर व्यवस्थित टॅग लावलेलं असतं. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग स्टोरेज लाईफ ऑफ सीड. इट हेल्प्स इन इम्प्रूव्हिंग स्टोरेज लाईफ ऑफ सीड. त्याचं स्टोअर करण्याची कालावधी वाढ व्हायला पाहिजे. जास्त दिवस ते चांगलं राहायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे. यासाठी आपण काय करतो? ते प्रोसेसिंग करतो. त्याचं लाईफ वाढवण्यासाठी, त्याचा कालावधी वाढवण्यासाठी हे सगळं प्रोसेसिंग केलं जातं. ते या सीझनमध्ये नाही तर पुढच्या सीझनपर्यंत तरी राहायला पाहिजे, अशा पद्धतीनं ते प्रोसेसिंग केलं जातं. तर दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग. तर सीड प्रोसेसिंगचं इम्पॉर्टंट हे फारच इम्पॉर्टंट आहे. सीड प्रोसेसिंग इम्पॉर्टंट हे फारच इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काला 4 मार्काला विचारू शकतात. मी याचं वेटेज सांगितलं का बाळांनो? वेटेज आहे 6 मार्काचा चॅप्टर आहे. किती मार्काचा आहे? 6 मार्काचा आहे. ऑप्शनमध्ये 4 मार्काचं, सॉरी कंपल्सरी 4, ऑप्शन 6. आपण ऑप्शनचं धरतो आहे ना, कंपल्सरीचं धरत नाही. कारण कोणते प्रश्न कुठेही असतात, त्यासाठी आपण या चॅप्टरचं 6 मार्काचं वेटेज आहे. कुठेही 6 मार्काचं आहे, त्या बोर्डाच्या पेपरमध्ये बघायला मिळणार या चॅप्टरवर. 1 मार्काचं, 2 मार्काचं, 3 मार्काचं, 4 मार्काचं, असं 6 मार्कापर्यंत विचारलं जाऊ शकतं. तर एखादी 4 मार्काचं विचारू शकतात, 1-2 ऑब्जेक्टिव्ह किंवा 1-2 शॉर्ट नोट्स, 1-2 ऑब्जेक्टिव्ह असं येऊ शकतं, किंवा 3 मार्काचे 2 विचारू शकतात. नो डाऊट असं आहे पॅटर्न. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स. जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कंप्लीट क्लिनिंग ऑफ सीड ऑफ डिफरंट क्रॉप. जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स. जनरल प्रोसेसिंग, प्रत्येक पिकाच्या बियाचं प्रोसेसिंग वेगळं आहे, थोडंफार बदल होतं. एक जनरल आपण जर बघितलं की काय सिक्वेन्स असतं, त्याची सिरीज काय असतं, प्रोसेसिंगची सिरीज. आपण डेफिनेशनमध्ये म्हटलं बाळ की सिरीज म्हणून आहे ना, तर याचं सिरीज आहे की हे केल्यानंतर हे केल्यानंतर स्टेप बाय स्टेप पायऱ्या असतात, हे केले की ते केले की ते. तर जनरल प्रोसेसिंग काय आहे, तर द नॉर्मल प्रोसेसिंग सिक्वेन्स इन्व्हॉल्व द ॲक्टिव्हिटीज सच ॲज रिसिविंग, टाकणे, नंतर ड्राईंग, नंतर काय ड्राईंग, नंतर काय ड्राईंग, काय ड्राईंग, नंतर प्री कंडिशनिंग, नंतर प्री क्लिनिंग, नंतर क्लिनिंग, सेपरेशन, अपग्रेडिंग, ट्रेटिंग. हे सिक्वेन्स आहे, पार्ट असायला पाहिजे बरं. रिसिविंग, ड्राईंग, प्री कंडिशनिंग, नंतर प्री क्लिनिंग,
क्लिनिंग, सेपरेशन, अपग्रेडिंग, ट्रेटिंग, हे प्रत्येक पॉईंट आपण अभ्यासणारच आहोत. ड्राईंग काय आहे, प्री क्लिनिंग काय आहे, फक्त शब्द लक्षात ठेवा सिरियली. नेक्स्ट वेईंग म्हणजे वेटिंग, वजन करणे है ना. बॅगिंग, स्टोरेज और शिपिंग है ना. तर ही आहे प्रोसेस, जनरल प्रोसेस, हे जनरल प्रोसेस. तर बघूया आपण ट्री डायग्राम. ट्री डायग्रामनुसार बघा, रिसिविंग काय, रिसिविंग झालं की बल्क स्टोरेज. आता याच्यामध्ये रिसिविंग झालं की काय काय होतं बघा, काही पिकामध्ये प्री कंडिशनिंग होणार. रिसिविंग झाल्याबरोबर काय होणार, प्री कंडिशन होणार. काही याच्यामध्ये ड्राईंग होणार, काही याच्यामध्ये बल्क स्टोरेज होणार, लक्षात. मग आता काही याच्यामध्ये जर अगोदर ड्राईंग केलं की नंतर ते प्री कंडिशनिंगमध्ये जाणार. प्रोसेस आहेत. रिसिविंगमध्ये काही बल्क स्टोरेज होणार, काही ड्राईंग, काही डायरेक्ट प्री कंडिशनिंगमध्ये जाणार. हे डायरेक्ट रिसिविंग, डायरेक्ट प्री कंडिशनिंग काही पिकामध्ये. काही याच्यामध्ये अगोदर ड्राईंग होणार, गरज असेल ड्राईंगची ड्राईंग केलं जाईल. काही याला बल्क स्टोरेज करायचं असेल जास्त तर ते होईल. आणि ते बल्क स्टोरेज केल्यानंतरसुद्धा कशामध्ये जाणार, प्री कंडिशनिंगमध्ये जाणार. म्हणजे प्री कंडिशनिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट है ना. ड्राईंग होऊ लागलं तरी प्री कंडिशनमध्ये जाऊ लागलं है ना. काही याला ड्राईंग करायची गरज नाही, काही याला बल्क स्टोरेज करायची गरज नाही, याला डायरेक्ट प्री कंडिशनिंग आहे. पण शेवटी प्री कंडिशनर सगळ्याचं होणार, लक्षात. जर काही याला ड्राईंग केल्यानंतर डायरेक्ट ते क्लिनिंगमध्ये सुद्धा पाठवतात, प्री कंडिशनिंगची गरज नसेल तर कुठं पाठवणार, त्यांनी क्लिनिंगला पाठवणार. आणि काही बल्क स्टोरेजला जर प्री कंडिशनिंगची गरज नसेल तर ते कुठं पाठवणार, डायरेक्ट क्लिनिंगला पाठवणार. टेक्स्टबुकमध्ये दिलेले डायग्राम त्याच्यामध्ये व्यवस्थित बघू शकता तुम्ही. बल्क स्टोरेज, नंतर बल्क स्टोरेज हे प्री कंडिशनिंगला पाठवू शकतात किंवा डायरेक्ट क्लिनिंगला. तर क्लिनिंग मस्ट आहे ना. तर हे प्री कंडिशनिंग न करतासुद्धा क्लिनिंगलाही पाठवू शकतात. ड्राईंग न करतासुद्धा प्री कंडिशनिंगला पाठवू शकतात, नंतर क्लिनिंग. ड्राईंग केलं तर प्री कंडिशन नाही, डायरेक्ट क्लिनिंगलाही पाठवू शकतात. तर आपण क्लिनिंगमध्ये ट्रेटिंग केलं जातं. काही बियांना क्लिनिंग केल्यानंतर सेपरेटिंग अँड अपग्रेडिंगसाठी पाठवलं जातं. देन आफ्टर इट कॅन बी ट्रेटिंग इज मस्ट है ना. तर क्लिनिंग झाल्यानंतर ट्रेटिंग करणं आवश्यक आहे. तर काही बियांना ट्रेटिंगच्या अगोदर सेपरेटिंग अँड अपग्रेडिंग करावं लागतं. ट्रेटिंग झालं म्हणजे बियाची बीज प्रक्रिया झाली की ड्राईंग करावं लागतं. ड्राईंग झाल्यानंतर वेईंग, वजन करावं लागतं, आपल्याला किती पॅकचं करायचं आहे. बॅगिंग केलं जातं, स्टोरेज किंवा शिपिंग केलं जातं म्हणजे पाठवलं जातं, शिपिंग. तर या पद्धतीनं हे फ्लो चार्ट दिलेलं आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर पहिलं बघूया आपण ड्राईंग ऑफ सीड मीन्स रिमूव्हिंग सीड मॉइश्चर कंटेंट टू सेफ मॉइश्चर लिमिट. ड्राईंग कशासाठी केलं जातं, ओलावा कमी करण्यासाठी. रिमूव्ह द मॉइश्चर कंटेंट इन टू द सीड फॉर इन्क्रीज द लाईफ. तर जास्त दिवस चांगलं राहावं, कीटकाचा प्रादुर्भाव नाही, हे त्याचं महत्त्व आहे. इन ऑर्डर टू अवॉइड एनी निगेटिव्ह इफेक्ट ऑफ हाय मॉइश्चर. जास्त मॉइश्चर असल्यानंतर त्याच्यावर काही परिणाम होतं. जनरली सीड हॅज टू बी ड्राईड अप टू 8 to 12% मॉइश्चर. 8 ते 12% मॉइश्चर बियामध्ये असायला पाहिजे. त्याच्यावर असेल तर तो बियावर कीटकाचं, रोगाचा प्रादुर्भाव होतं आणि त्याची व्हायबिलिटीसुद्धा संपू शकते. इफ द सीड इज स्टोर ॲट हाय मॉइश्चर कंटेंट इट अफेक्ट जर्मिनेशन अँड सीड इज अफेक्टेड विथ पेस्ट अँड डिसीजेस. जास्त ओलावा असेल बियामध्ये तर एकतर कीटकांचं, रोगांचं प्रादुर्भाव तर होणार आणि त्याचं जर्मिनेशनवरही परिणाम होणार, उगवण शक्ती है ना. देर आर 2 कॉमन मेथड्स ऑफ सीड ड्राईंग आर सन ड्राईंग अँड फोर्स्ड इयर ड्राईंग. आता सन ड्राईंग सगळ्याला माहीत आहे, आपल्याही घरचं धान्य आपण सन ड्राईंगमध्ये ड्राय करतो. नंतर फोर्स इयर ड्राईंग असते है ना. आता सूर्यप्रकाश नसेल तर तसं राहणार का. डाळ मिळा हे सगळं जे काही प्लांट असतात तर
यांच्याकडं फोर्स इयर ड्राईंग असतं, त्याचा ओलावा कमी करतात, कारण सूर्यप्रकाश तेवढं टाकण्यासाठी है ना तेवढी जागाही उपलब्ध नसते, यासाठी फोर्स्ड इयर ड्राईंगद्वारे हे केलं जातं. नेक्स्ट, प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंग. प्री कंडिशनिंग मीन्स ऑपरेशन्स सच ॲज शिलिंग, डीबर्डिंग, काही पिकामध्येच आहे. इट इज बेसिक सीड क्लिनिंग. बेसिक सीड क्लिनिंग. इट ऑल्सो रिमूवल ऑफ क्रॅश, स्टोन, क्लॉट्स एक्सेट्रा लार्जर दॅन क्रॉप सीड. तर बियामध्ये असणारं जे काही आहे त्याच्या व्यतिरिक्त ते स्वच्छ करून घेणे, बियापेक्षा जाड असणारं ते प्री कंडिशनिंग अँड प्री क्लिनिंग असतं. प्री क्लिनिंग मीन्स रिमूव्ह particles that are lighter in weight and smaller in size than the crop seed. बियापेक्षा हलकं आणि त्याच्यापेक्षा लहान एवढंच ते प्री क्लिनिंगद्वारे केलं जातं. हे लक्षात ठेवा. प्री क्लिनिंग म्हणजे काय? त्याच्यापेक्षा हलकं आणि त्याच्या साईजपेक्षा लहान आहे ना, स्मॉलर साईज, हेच त्या बियापासून वेगळं होतं. बियाच्या साईजचं तसंच राहील आहे ना, त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा हलकं हेच वेगळं होईल, बाकी वेगळं होणार, त्याला प्री क्लिनिंग असं म्हणतात. लक्षात. प्री कंडिशनिंग मीन्स ऑपरेशन सच ॲज शेलिंग आणि डीबर्डिंग. शेलिंग म्हणजे शेंग फोडणे, त्याला प्री कंडिशनिंग म्हणतात. ग्राउंडनटमध्ये प्री कंडिशनिंग करावं लागतं. आपण त्याच्या अगोदर बघितलं, काही याच्यामध्ये करतात काही याच्यामध्ये करत नाही. प्री कंडिशनिंग म्हणजे फोडणे, त्याचं शेलिंग काढणे आहे ना. जसं बदाम आहे, बदामाच्या वर असतं कवच बघा, आपल्याला जे बदाम भेटतं कर्नल असतं. शेंगदाणे हे कर्नलच आहे, त्याचं वरचं टर्पल काढलेलं आहे, तर त्याला शेलिंग म्हणतात. डीबर्डिंग आहे ना, त्याचं वरचं कवच, हार्ड कवच काढून टाकणे, तर ते प्री कंडिशनिंग. प्री क्लिनिंग म्हणजे काय? बियापेक्षा हलकं, बियाच्या साईजपेक्षा लहान एवढं वेगळं करणे, त्याला म्हणतात प्री क्लिनिंग. लक्षात ठेवा. नेक्स्ट, क्लिनिंग. Clean the seed on the basis of differences in physical properties. Difference in physical properties. Seed impurities like weeds, immature seed, inert material, infected seed, other crop seed, damaged seed are removed from seed lot. तर हे फार महत्त्वाचं आहे क्लिनिंग. क्लिनिंग काय करतं? बियासारखं असू द्या, बियाच्या वजनाचं असू द्या. अगोदर प्री क्लिनिंगमध्ये काय होतं? त्याच्यापेक्षा हलकं, त्याच्या साईजपेक्षा कमी असलेलं वेगळं. इथं काय होणार आहे? वीड सीड वेगळं, क्रॉप सीड वेगळं आहे ना, डॅमेज सीड वेगळं, हे सगळं होणार आहे. म्हणजे क्लिनिंग फार महत्त्वाचं आहे ना. देन अपग्रेडिंग. द व्हेरियस प्रोसेसिंग इज डन आफ्टर बेसिक क्लिनिंग. बेसिक क्लिनिंग नंतर जे प्रोसेस होतं त्याला अपग्रेडिंग. फॉर फर्दर इम्प्रूव्हमेंट ऑफ सीड क्वालिटी आर कॉल्ड ॲज अपग्रेडिंग. Upgrading means the various processing is done after basic cleaning. For further improvement of seed quality are called as upgrading. After cleaning, the seed require grading. Grading केलं जातं आणखी. There are two types of upgrading. तर विद्यार्थी मित्रांनो, अपग्रेडिंगचं भाग आणखीन आपण पुढच्या लेक्चरमध्ये रिवाईज करूया. तर फार महत्त्वाचं चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग आहे. जे काही सीड कंपनी आहे त्याच्यामध्ये हे केलं जातं. तर BSc ॲग्रीमध्ये इलेक्ट्रिक कोर्स म्हणजे इंडस्ट्री हे 6 महिन्याचं रावे म्हणून असतं. तर हे इंडस्ट्री प्रोग्राम दिलं जातं, त्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये आपल्याला करावं लागतं. तर फार महत्त्वाचं आहे. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.